शब्दांची गाणी मी गात नाही, मी माणसांसाठी आरती गातो. शब्दांची गाणी मी गात नाही, मी माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही, त्यांच्या हातात उजेड देतो. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 60 वर्षे 3 पिढ्यांच्या मनावर आपल्या कार्यकर्तृत्वाने व निष्कलंक चारित्र्याने अधिराज्य गाजवणारे बुलंद लोकनेते म्हणजे अपराजित खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब. दुर्दम्य इच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे सदाशिवराव मंडलिक. रंजल्या गांजल्या व गोरगरिबांच्या सुखासाठी अखेरच्या श्वासापर्यंत विधायक अंगाने संघर्ष करीत राहिलेल्या या समाजपुरुषाचे गुण गावेत तेवढे थोडेच आहेत. मुरगुडसारख्या गावामध्ये दादोबा मंडलिक व लक्ष्मीबाई मंडलिक यांच्या पोटी जन्मलेल्या या थोर रत्नाने कृतीतून आदर्श राजकारणी व समाजकारणी कसा असू शकतो हे दाखवून दिले. जनता हेच माझे टॉनिक आहे, जनताच माझे दैवत आहे असे सदैव म्हणणाऱ्या व मानणाऱ्या मंडलिकांना या जनतेने 4 वेळा आमदार आणि 4 वेळा खासदार केले. एका अल्पभूधारक ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या पोटी जन्मलेल्या सदाशिवरावांचा गल्ली ते दिल्ली हा प्रवास थक्क करणारा आहे. घरच्या 18-20 दारिद्र्याचे चटके सोसून ही संपूर्ण जनताच माझे कुटुंब आहे असे म्हणून दुर्दम्य इच्छाशक्ती, अढळ ध्येयवाद, अपार कष्ट, स्वच्छ राजकारण व जनतेचे अलोट प्रेम या जोरावर त्यांनी केलेला प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना ऊर्जा देणारा आहे. राजकारणात देखील सज्जन माणसं असतात हा आशावाद जागवण्यास साहेबांचे व्यक्तिमत्व आश्वासक आहे. शिक्षण, शेती, पाणी या प्रमुख त्रिसूत्रीबरोबरच सामान्यातील सामान्य माणसाला स्वावलंबी, स्वाभिमानी बनवण्यासाठी व त्यातून सामाजिक आरोग्य व सामाजिक उत्कर्ष साधण्याची किमया या लोकनेत्याने साधली. सुरुवातीच्या राजकीय वाटचालीमध्ये आलेल्या संकटाच्या मुंडक्यावर पाय देऊन आपण खंबीरपणे उभे राहिलात. कुणी न राहो दुर्बल अज्ञ याचसाठी हा शिक्षण यज्ञ हे ब्रीदवाक्य घेऊन अवघ्या 26व्या वर्षी आपण जय शिवराय एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1963 साली विजयमाला मंडलिक यांच्याशी आपला विवाह झाला. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या प्रकाशाच्या वाटेवर चालणाऱ्या दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पत्नीसह स्वतः दुर्गम वाड्यातील मुले शिकली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात आणि हा अट्टहास सांभाळताना जिथे एसटी जाऊ शकत नाही अशा बोळावीसारख्या गावात आपण हायस्कूल स्थापन केले. आज जो संस्थेचा वटवृक्ष उभा आहे तो वटवृक्ष उभा करताना विजयमाला मंडलिक आणि आपण केलेले कष्ट हे वादातीत आहेत. पण काळाला हे मान्य नसावं म्हणून काळाने 1981 साली आपल्यावर घाला घातला आणि विजयमाला मंडलिक आपल्याला सोडून गेल्या. तरीही आपण डगमगला नाहीत. बहुजन सुखाय बहुजन हिताय या न्यायाने आपण बहुजन मुलांसाठी काम करत राहिलात आणि आज हे सर्व स्वप्न साकार करताना हायस्कूल, सिनियर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा एकूण 31 शाखा व आश्रमशाळा यामध्ये 8,000 विद्यार्थी ज्ञानार्जन करतायत आणि जवळजवळ 500 शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत असे आपण कायम म्हणत या संस्थेतील डोंगराळ भागातील शाखांमध्ये आज मुलांच्या बरोबरीने मुलीही शिक्षण घेत आहेत. हे आपल्या कृतिशील दूरदृष्टीचे फलित आहे. कुस्तीची आवड तर आपल्या रक्तातच होती. बालवयात वेदगंगेच्या कोरड्या पात्रामध्ये व शिवराज तालमीमध्ये कुस्तीचे आपण धडे घेतलेत. या कलेवर आपण आयुष्यभर प्रेम केलं. पण ज्या वेदगंगेच्या पात्रामध्ये आपण कुस्तीचे धडे घेतलेत तोच वेदगंगेचा आणि चिकोत्रेचा कोरडा रखरखीत वाळूपात्र तुम्हाला घायाळ करीत होता. तहानलेले हे नदीपात्र अतृप्त भूमिपुत्र आणि पशुपक्षी यांच्यासाठी वेदगंगेला आणि चिकोत्रीला बारमाही पाणी आणण्याचा आपण निर्धार केलात. वाळूमध्ये खड्डे काढून पाणी शोधताना डोळ्यात पाणी साठायचे, पण पाण्यासाठी मात्र बळीराजा कायम व्याकुळच असायचा. पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यानंतर दूधगंगेवरील काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पुढे ओढापात्रातून वेदगंगेला आपण पाणी आणले. तब्बल 22 वर्षांपूर्वी म्हणजे 2 फेब्रुवारी 1994 रोजी लोकगंगेच्या साक्षीने दूधगंगा आणि वेदगंगा याचा आपण संगम घडवला. ज्या नदीजोड प्रकल्पाची चर्चा आज देशभर आपण करतो आहोत तो प्रयोग साहेब आपण 22 वर्षांपूर्वीच राबवलात आणि यशस्वीही करून दाखवलात.
आज चिकोत्रा नदीला जे बारमाही पाणी दिसते ती फक्त आपलीच पुण्याई. इथल्या भूमिपुत्रांसाठी आपण या माध्यमातून आधुनिक भगीरथ झालात. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न ज्वलंत असताना सीमा भागात राहणारे लोक आपलेच आहेत असा विचार करून आपण त्यांच्यासाठी सुद्धा पाण्याची सोय केली. आज सीमा भागातले लोक आपल्यावर जे प्रेम करतात ते त्याचंच प्रतीक आहे. आज महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळत असताना कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यासह जिल्ह्याचा बहुतांश भाग जलसमृद्ध झाला तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. पाण्याचे हे उपकार इथल्या लोकगंगेच्या अंतःकरणावर चंद्र सूर्य असेपर्यंत कोरलेले राहतील यात शंका नाही. पाण्याने समृद्धी आली आणि शिक्षण संस्थेमुळे या समृद्धीवरही विशिष्ट संस्कार झाले. जिल्ह्यात ऊस पीक वाढले. या ऊसाला न्याय देण्याबरोबरच कृषी औद्योगिक क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण हमीदवाड्याच्या फोंड्या माळावर कारखाना रूपाने सहकाराचे मंदिर उभारले. ज्या उजाड फोंड्या माळावर भूताकेतांच्या अनामिक कथांनी दिवसासुद्धा लोक तेथून जायला घाबरायचे त्याच ठिकाणी आपण सहकाराचे नंदनवन फुलवलेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायांनी आपण सहकार रुजवला, विकसित केला आणि तो वाढवला सुद्धा. यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील आदर्श कारखाना उभारताना फक्त साखर उत्पादन करणे एवढेच आमचे ध्येय नसून शेतकरी व परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची कामधेनू झाली पाहिजे असा आपला विचार असायचा. या आपल्या भूमिकेमुळे या माळावर कारखान्यासोबत अनेक सहप्रकल्प यशस्वीपणे उभे आहेत. उच्चांकी साखर उतार्याचा विक्रम करताना उच्चांकी दराचाही विक्रम मंडलिक कारखान्याने केला. एवढेच नव्हे तर ऊस दरासाठी आंदोलन करणारी पोरं शेतकऱ्यांचीच आहेत. त्यामुळे आंदोलन न मोडता ते योग्य मार्गाने मिटले पाहिजे. या न्यायाने आपण ऊस दर आंदोलनाची कोंडी फोडली. जे काम सरकारचे होते ते काम आपण सरकारच्या आधी करून दाखवले. ऊस उत्पादकावर आपण केलेले हे उपकार अनंत आहेत, त्यातून उतराई होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाऊ बाणा आणि इच्छाशक्ती, महात्मा फुलेंची बहुजन शिक्षणाविषयीची असणारी तळमळ, छत्रपती शाहू महाराजांची कृषी औद्योगिक क्रांतीची दूरदृष्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे तत्व आणि यशवंतराव चव्हाणांचे सहकारातून फुललेले निकोप समृद्धीचे तत्व आपण आयुष्यभर स्वतःच्या समर्पक वृत्तीतून जपत आलात आणि हे तत्व बहुजन समाजापर्यंत पोचवत राहिलात. सुतळीचा तोडा सुद्धा मला संघर्षाशिवाय मिळालेला नाही. संघर्षासाठीच माझा जन्म आहे असे आपण कायम म्हणायचं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, 1960 सालीचा गोवा मुक्ती लढा यामध्ये आपण हिरिरीने सहभागी झालात. गोवा मुक्ती लढ्यानंतर आपल्याला मिळालेली स्वातंत्र्य सैनिक ही पदवी आपण नम्रपणे नाकारली. जटा निर्मूलन, वाचन चळवळ, पंचगंगा प्रदूषण, पाणी परिषद, यज्ञविरोधी आपण घेतलेली पुरोगामी भूमिका, टोल आंदोलनातील आपला निर्णायक लढा, संसदेच्या प्रांगणात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आपण दिलेले योगदान, कोल्हापूर रेल्वे स्थानकाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देणे, विविध रेल्वे गाड्या सुरू करणे, उसाच्या आयकराविरोधात लढा उभारणे, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी करणे, करवीर ते कोल्हापूरमधील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पुलाची मंजुरी, या व अशा अनेक प्रश्नांसाठी आपण आयुष्यभर आणि अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिलात. राजकीय जीवनात अनेक पराभव तसेच अनेक विजय आपण अत्यंत संयमाने पचवले. बिद्री बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण जिल्हा परिषद सदस्य झालात. त्यानंतर 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार, अर्धा डझन खात्याचे मंत्री, संसदीय उपनेते असा आपल्या जीवनाचा प्रवास हा चढत्या क्रमाने कायम चालू राहिला. 2009 साली कोल्हापूर मतदारसंघातून आपण लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिलात आणि आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती जनतेने तुमच्या पदरात टाकली. मैं अकेला चलता गया, लोग आते गए और कारवा बनता गया या न्यायाने 2009च्या निवडणुकीत सगळे नेते एका बाजूला असताना तुमच्या बाजूला मात्र जनता होती आणि या जनतेने 2009च्या ऐतिहासिक निवडणुकीत तुम्हाला प्रचंड मतांनी विजयी करून आत्तापर्यंत केलेल्या कामाला दाद दिली. कोणत्याच निवडणुकीत पैशासारखे साधन तुमच्या हाती नव्हते. जनतेनेच आपले नेतृत्व तळ हाताच्या फोडासारखे जपले, सांभाळले. 2009च्या निवडणुकीत तर सीमा भागातील शेतकऱ्यांनी, कोल्हापुरातील रिक्षा चालकांनी तुमच्या हातात पैसे आणून दिले. तेव्हा पहाडासारखे व्यक्तिमत्व अश्रूमध्ये विरघळताना
अख्ख्या जनतेने बघितले. माझी झोळी फाटेपर्यंत लोकांनी मला प्रेम दिले. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी मी जनतेच्या पायात घातले तरी मी त्यांचे उपकार फेडू शकत नाही, असे आपण नम्रपणे म्हणायचा. महाराष्ट्रात व देशात हजारो कोटींची संपत्ती असणारे अनेक श्रीमंत असतील, पण माणसे जोडण्याच्या श्रीमंतीत माझा नंबर पहिला आहे, असे आपण वारंवार सांगायचा. आयुष्याच्या उत्तरार्धात सुद्धा जनतेबद्दलचं आपलं प्रेम कमी झालं नाही. दवाखान्यामध्ये औषधोपचार चालू असताना औषध गोळ्यांपेक्षाही जनता हेच माझे टॉनिक आहे आणि तेच मला पुरेसे आहे, असे उद्गार आपण काढायचा. पुरोगामी बाणा शिकवताना दवाखान्यात पाहायला आलेल्या कार्यकर्त्यांना व लोकांना स्वाभिमानाने ताठ राहून प्रस्थापितांविरुद्ध लढण्याचा संदेश आपण दिलात. शरीर थकलेले होते, पण इच्छाशक्ती आणि मन मात्र थकलेले नव्हते. त्यामुळे कुणी विचारले, साहेब तब्येत कशी काय, त्यावर तुम्ही ठामपणे सांगायचा, चिंता नाही, मी खणखणीत आहे, तुमचे काही काम असेल तर सांगा, असे आपण दवाखान्यात औषधोपचार सुरू असताना म्हणायचात. साहेब, ही सामाजिक उद्धाराची भूमिका आत्ताच्या काळात फार दुर्मिळ झालेली आहे. 10 मार्च 2015 रोजी आपण शरीर रूपाने आम्हा सर्वांचा निरोप घेतलात. प्रत्येकाला आपल्या घरातील कुटुंबातील कोणी गेल्याचे दुःख झाले. हमीदवाडा कारखाना ते आपली जन्मभूमी मुरगुड हे अंतर अवघ्या 20 मिनिटात कापले जाते, पण हे अंतर कापायला त्या दिवशी 3 तासाहून अधिक वेळ लागला. रानावनात काम करणाऱ्या मायमाऊली, भोळे बाबडे शेतकरी जेव्हा आपल्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत होते तेव्हा त्यांचा आकांत काळीच पिळवटून टाकणारा होता. उघळणारे अश्रू सदाशिवराव मंडलिक नावाच्या उतुंग जगण्याचे प्रमाणपत्र देत होते. वर्षानंतरही साहेब आपलं जाणं आम्हाला सोसवत नाही. विकासाचे डोंगर उभे करताना माणूस उभा राहिला पाहिजे, हा आपला आदर्श आम्ही कायमपणाने स्मरणात ठेवू. मानवतेच्या प्रकाशाचे गीत गाणारा हा देह आज निश्चित पडला होता. साहेब, तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष झालं. तुम्ही घालून दिलेल्या विचारांना कृतिशीलतेचे तोरण बांधून आम्ही तुमच्याच आदर्श मार्गावर वाटचाल करू. साहेब, ज्ञान यज्ञातील प्रत्येक अक्षरावर, कारखान्यातील शुभ्र साखर कणावर, वेदगंगेच्या वाहत्या पाण्यावर आणि कार्यकर्त्याच्या स्वाभिमानी बाण्यामध्ये आपले दर्शन कायम होत राहील. हे दर्शन आम्हाला नक्की प्रेरणा देईल. साहेब, तुमच्याबद्दल गुरु ठाकूरांच्या शब्दात एवढंच म्हणावंसं वाटतं, करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना, करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, अशी जिंदगी तयांची मार्ग तयासी 70, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून आत्तर, संकटांनाही म्हणावे चल ये आता 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार, मी वीरेंद्र संजय मंडलिक, आपले सर्वांचे लाडके लोकनेते अपराजित खासदार सदाशिव मंडलिक साहेब यांचा मी नातू. साहेबांच्या बद्दल ज्यावेळी आपण ही डॉक्युमेंटरी बनवत होतो त्यावेळी ही डॉक्युमेंटरी बनवत असताना साहेबांबद्दल किती बोलावं, किती लिहावं आणि त्याच्याबद्दल किती सांगावं हे आमच्या सर्वांपुढं एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण का साहेबांचं कार्य अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. साहेबांना मी बडे पप्पा म्हणायचो. साहेबांनी नेहमी माझ्या आजीची भूमिका बजावली. कारण का मी जन्माच्या आधी आजी आम्हाला सोडून निघून गेली. 11वी नंतर ज्यावेळी मी राजकारणात यायला साहेबांमध्ये यायला सुरुवात केली, त्याच्यानंतर साहेबांनी ज्यावेळी मी विचारायचो की कशा पद्धतीने राजकारण करायचं, तर साहेबांनी नेहमी मला सांगितलं की राजकारण करू नको, समाजकारण कर. आणि तशा पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज चांगलं समाजकारण करतोय. आणि साहेबांनी आम्हाला ही सूचना दिली की समाजकारण करत असताना तुम्ही नेता व्हायच्या आधी
पहिला कार्यकर्ता बनण्याची गरज आहे. साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज मंडलिक गाव प्रतिष्ठान जे आज मी कार्य करत असताना आज आम्हाला त्यांच्या प्रेमाची व चांगलं काम केल्यानंतर पाठीवर शाबासकीची आतोनात गरज वाटत आहे. ते नसल्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्याचा मी प्रयत्न करणारच. त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मला तुमचा पाठिंबा आहेच आणि त्याच पाठिंब्याच्या जोरावर जे साहेबांचं स्वप्न आहे ते निश्चितपणाने पूर्ण करणारच. मला जर कोणी विचारलं की तुम्हाला कोण व्हायचं आहे तर मी सांगेन की मला बडे पप्पा व्हायचं आहे, म्हणजे लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांसारखंच व्हायचं आहे.